वेलकम ऑल सगळ्यांचं आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। मागचं सगळं आपली ट्रिग्नोमेट्रीची थेरी पूर्ण झाली। मागच्या एका व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे 5-6 एमसीक्यूज घेतले होते, ठीक आहे ना। आता आपण सुरू करतोय आज पीवायक्यूज। तर पीवायक्यूज तुम्हाला करायचेच आहेत, प्रश्नच नाही, पण त्याच्या सोबत सोबत तुम्हाला काय करायचे, घरी पण प्रॅक्टिस करायची आहे। आता पीवायक्यूज तसे तर खूप आहे, आपण खूप जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न करू, पण घरी पण तुम्ही काही सॉल्व्ह करायचं आहे। भरपूर प्रॅक्टिस मध्ये ठेवा, प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढे कन्सेप्ट खूप छान क्लिअर होत जाते। तर अजून सुरुवात आहे 11वीच्या मुलांची, म्हणून आपण थोडंसं आज हळूहळू काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जी मुलं 12वीला आहेत त्यांनी सुद्धा ट्रिग्नोमेट्रीचे हे पीवायक्यूज करा, कारण हा चॅप्टर सीईटीला तुम्हाला आहे, जेईला सुद्धा आहे आणि सीईटीला पण आहे। आणि पीवायक्यूजने ना आपलं एक क्लिअर होतं की नेमकं काय लेव्हलचे सम्स आपल्याला येणार आहेत। मेन सीईटीला किंवा जेईला आपल्याला हे काय लेव्हल असणार आहे सम्सची, हे खूप छान क्लिअर होतं, म्हणून पीवायक्यू करायचे। अगदी रोज ठरवून तुम्ही एमसीक्यू केले ना, आज 20 केले, उद्या 20 केले, परवा 20 केले, वाटलंच तुम्ही 21वे करू पण नका, पण रोज कन्सिस्टन्सी जास्त इम्पॉर्टंट आहे। 20 क्वेश्चन्स रोज करायचे आहेत, ठीक आहे। सध्या तरी 20 ठेवा, नंतर हळूहळू तुम्हालाच असं वाटेल की आपण अजून जास्त करू शकतो, मग अजून थोडे सम्स करावे असं, ठीक आहे। तर चला आता आपण आज थोडे पीवायक्यू घेऊया। फर्स्ट पीवायक्यू बघा, फर्स्ट क्वेश्चन आलेला आहे 2018 ला। याची ना मी तुम्हाला क्वेश्चनची पीडीएफ पण देऊन देईल, म्हणजे तुम्हाला सगळंच क्वेश्चन सहित लिहायला गरज नाही पडणार। तुम्ही काय कराल, जी पीडीएफ येईल ना त्याची एक प्रिंट आउट काढून घ्या, म्हणजे समोर राहील आणि मग पटापट सॉल्व्ह करा। उरलेले जे आहेत भरपूर आहेत, ते काहीतरी 75 to 80 पीवायक्यूज आहे, सीईटी लेवलचे आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जेई लेवलचे पीवायक्यू घेऊ ट्रिग्नोमेट्रीचे। पहिला क्वेश्चन बघा, 2 sin theta plus π/3 is cos theta minus π/6, then value of tan theta is। हा आलेला आहे क्वेश्चन 2018 ला। आता बघा ह्याच्यामध्ये ना बोर्ड पॅटर्न सारखं सगळं लिहित बसायचं नाहीये तुम्हाला, होईल तितकं शॉर्ट मध्ये करायचं। 2 तर ऍज इट इज राहील। सांगा, साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी। तर साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इज इक्वल टू कॉस ऑफ थीटा माइनस π/6 है, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी। फॉर्म्युलाज भरपूर आहेत, तुम्हाला माहितीच आहे, फॉर्म्युले खूप आहे। आता बघा, साइन थीटा π/3 म्हणजे 60 डिग्री, तर कॉस 60 ची व्हॅल्यू आहे हाफ प्लस कॉस थीटा साइन 60 √3/2 इज इक्वल्स टू कॉस थीटा कॉस 30। आता π/6 म्हणजे 30 डिग्री, तर कॉस 30 आहे √3/2 आणि साइन 30 आहे हाफ। 2 ने ओपन करून घेऊ। आता काही स्टेप्स ना तुम्ही मनातल्या मनात करायचे, एमसीक्यू आहे, सगळं लिहित बसायचं नाही, आपल्याला वेळेचं खूप, आपल्याला टाइम मॅनेजमेंट खूप चांगलं करायचंय। मग हे ओपन करा मनातल्या मनात, 2 × हाफ, 2 कट होऊन इथे येईल साइन थीटा, प्लस 2 × √3/2, 2 कट होऊन येईल √3 कॉस थीटा, RHS ला √3/2 कॉस थीटा आणि प्लस हाफ साइन थीटा। आता काढायचं किती आहे, टॅन थीटा। मग आपण हे सगळं करण्यापेक्षा काय करू, इथेच म्हणजे हे एका बाजूला घेऊन हे तिकडे घेऊन एवढं करण्यापेक्षा आपण काय करू, डिव्हाइड थ्रू आउट बाय कॉस थीटा। तर कॉसच का करायचा, कारण साइन अपॉन कॉस टॅन येईल, हा कट होऊन जाईल, हा कट होऊन जाईल, हा पण टॅन येईल, म्हणजे जे पाहिजे तेवढंच उरेल फक्त आपल्याकडे। सो डिव्हाइड थ्रू आउट बाय कॉस थीटा केलं तर हे येईल टॅन थीटा प्लस √3/2 कॉस कॉस कट होऊन जाईल प्लस हाफ टॅन थीटा। आता बघा आपल्याला इतकं कमी झालं ना ह्या एका स्टेपने। तर आता तुम्हाला असं वाटत असेल की हे एक्झामला कसं सुचेल मला, की इथे कॉसने डिवाइड करायचं, तर सुचतं। जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल ना तेवढं हे खूप पटापट सुचत जातं। आता हे टॅन आणि हे टॅन, 1 tan थीटा मायनस हाफ टॅन थीटा इज 1 मधून हाफ गेला, हाफ उरला, हाफ टॅन थीटा इज √3/2 मायनस √3, सो हाफ टॅन थीटा इज, क्रॉस करून घेऊ इथे, √3 मायनस 2 √3 म्हणजे किती येईल, मायनस √3/2, इकडचा 2 इकडचा 2 गेला, म्हणजे आन्सर किती आलं, टॅन थीटा इज मायनस √3, ऑप्शन नंबर डी। समजलंय हे फर्स्ट। आता ह्याच्यात तरी आपण काही ना थोडस जास्त गोष्टी लिहिल्या,
कारण अजून तुम्ही नवीन आहात म्हणून. 11वीचे मुलं स्पेशल. 12वीच्या मुलांनी एकदमच फास्ट करायचं, तुमचा हात बसलेला आहे. पण 11वीच्या मुलांना थोडस अजून वेळ लागणार आहे, तर लागू द्या. हळूहळू हळूहळू तो टाइम आपण कमी कमी करत जाऊ, म्हणजे कमी वेळेत आपले जास्त एमसीक्यू व्हायला पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन झाला. चलो अभी सेकंड क्वेश्चन. हा क्वेश्चन तर लगेच बघूनच आन्सर सांगता येईल. 2 मिनिटं ना व्हिडिओला पॉज करून विचार करा की या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला डायरेक्ट कसं येईल. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. आलेला आहे हा क्वेश्चन 2018 ला. तर बघा ए कसं, तर हे जे आहे ना कॉस 1 डिग्री, कॉस 2 डिग्री, कॉस 3 डिग्री, याच्यामध्ये कुठेतरी कॉस 90 येईल आणि कॉस 90चा आन्सर 0, म्हणजे टोटल किती झालं 0. लिहिण्याची गरज नाही, म्हणून नीट विचार बघायचा क्वेश्चन, थोडासा विचार करायचा आणि डायरेक्ट आन्सर लिहायचं. सो आन्सर ऑप्शन नंबर ए. बघा 2018 ला आलेला क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट घेऊ आता क्वेश्चन नंबर 3. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इफ थीटा इज 17 π/3 देन tan थीटा मायनस कॉट थीटा इज. तर आता बघा इथे आपल्याला tan ऑफ 17 π/3 थीटा सबस्टिट्यूट करून घेतला, कॉट ऑफ 17 π/3. आता 17 π/3 कशाने तुम्ही करणार, तर अलाइड अँगल. व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी, तुम्ही बघितलेला पण असेल. नसेल आठवत तर व्हिडिओ एकदा परत बघून घ्या. 17 π/3 ला आपण काय लिहू शकतो बरं, 6 π मायनस π/3. बघून घ्या, 18 क्रॉस केलं तर 18 मायनस 1 π म्हणजे 17 π/3 बरोबर येईल आपलं. मायनस कॉट ऑफ, इथे पण तेच 6 π मायनस π/3, म्हणजे यालाच स्प्लिट केलं. का केलं, तर अलाइड अँगल. पाय आहे, जे आहे तेच ठेवायचे. आपली सेकंड ट्रिक म्हणजे इथे येईल tan π/3. बरं क्वाड्रंट कितवा आहे, 6 π ना. हा 1 π, 2 π, 3 π, 4 π. इकडे सगळे इव्हन नंबर वाले पाय येत आहे. मग 6 π म्हणजे इकडे येईल आपला. ठीक आहे, मग 6 π मायनस 4th क्वाड्रंट येईल. 4th क्वाड्रंट मध्ये टॅन असतो निगेटिव्ह, म्हणजे हे मायनस आणि मायनस. पाय आहे, जे आहे तेच ठेवायचंय. सेकंड ट्रिक अलाइड अँगलची. नसेल, ज्यांना कळत नसेल त्यांनी बघून घ्या तो व्हिडिओ. आता अगेन 4th क्वाड्रंट याचा पण येणार आहे. 6 π इकडे आला मायनस. 4th क्वाड्रंट मध्ये कॉट निगेटिव्ह म्हणजे मायनस. सो मायनस. आता tan 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3 मायनस मायनस प्लस, आणि कॉट 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे 1/√3 बरोबर ना. सो आन्सर किती मिळेल बघा आता, -3 + 1 अपॉन √3 दॅट इज -2/√3. ऑप्शन नंबर ए. 2019 ला आलेला हा क्वेश्चन आहे. समजलंय सगळ्यांना. काहीही तुम्हाला वाटलं, कुठल्या पण PYQ मध्ये काही डाऊट असेल तर मला मेसेज करा. सगळ्यांनी मेसेज टाका. मेसेज कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला सांगा की काय समजत नाहीये किंवा अजून काय तुमचं रिक्वायरमेंट आहे ते पण टाका, की हे नाही कळलं, ते नाही कळलं, या गोष्टी वगैरे. कुठे डाऊट असेल तर तेही टाका. चलो नेक्स्ट आता बघू. क्वेश्चन नंबर 3 झाला आपला. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा. tan 7 π/6 प्लस tan 9 π/4 प्लस tan 10 π/3 इज. हा क्वेश्चन आलेला आहे 2019 ला. सेम अलाइड अँगलचाच आहे, तसंच करावं लागेल. tan ऑफ स्प्लिट केलं, पाय प्लस π/6 क्रॉस करून बघा, 6 π प्लस π 7 π/6 येणार आहे. प्लस tan किती 9 π ना, म्हणजे इथे घ्यावं लागेल 2 π प्लस π/4 स्प्लिट करून बघा, 8 π प्लस π 9 π/4 आलं. tan ऑफ 10 π आहे, म्हणजे आता इथे किती घ्यावं लागेल आपल्याला 3 π प्लस π/3 क्रॉस करून तेच आन्सर येतं का चेक करून बघा. 9 π प्लस π 10 π/3. ठीक आहे. आता बघा अलाइड अँगलची अगेन सेकंड ट्रिक. पाय आहे, जे आहे तेच ठेवायचे तुम्हाला. tan π/6 क्वाड्रंट, tan ऑफ पाय प्लस थीटा. थर्ड क्वाड्रंट मध्ये tan तर पॉझिटिव्ह, त्याचं तर स्वतःच क्वाड्रंट आहे पॉझिटिव्ह, म्हणजे तर ते पॉझिटिव्हच राहील. प्लस पाय आला आहे, अगेन जे आहे तेच ठेवायचंय. क्वाड्रंट 2 π, हा 2 π प्लस फर्स्ट मध्ये तर सगळेच पॉझिटिव्ह असतात. प्लस अगेन पाय आहे, जे आहे तेच ठेवायचं आहे. क्वाड्रंट 3 π, हा 1 π 2 π 3 π प्लस थर्ड मध्ये तर तोही पॉझिटिव्हच आहे.
ठीक आहे. आता बघा π/6 म्हणजे 30 डिग्री, tan 31 बाय √3 प्लस 1 प्लस tan 60 आहे √3. मग आता हे आन्सर बघा ऑप्शन प्रमाणे तर हा 1 प्लस हे आणि हे करावं लागेल आपल्याला 1 प्लस √3 म्हणजे √3 इंटू √3 3 प्लस 1 4 अपॉन √3 ऑप्शन नंबर बी. 2019 ला आलेला हा क्वेश्चन आहे. PDF मी टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याची हार्ड कॉपी बनवून घ्या म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर राहील ना तर लगेच तुम्हाला समजेल कोणता क्वेश्चन आहे काय आहे ते. एक डोळ्यासमोर लिहून घेण्यापेक्षा लिहिण्यात वेळ जातो ना त्याच्यामुळे. पुढचा आहे आपला क्वेश्चन नंबर 5 √3 sin 75 minus cos 75 is हा आलेला आहे 2019 ला. सो √3 साइन ऑफ. आता बघा हा sin 75 आपल्याला टेबल प्रमाणे नाहीये म्हणजे टेबल प्रमाणे ना sin 75 ची व्हॅल्यू नाही आपल्याला आहे ती व्हॅल्यू आहे पण आपल्या जो ट्रिग्नोमेट्री टेबल आहे ना त्याच्यामध्ये दिलेली नाही. मग इथे ना एक थोडी ऍडजस्टमेंट करायची. काय अपॉन 2 आणि हा इंटू 2 आणि हा 1/2. काय केले डिव्हाइड बाय 2 दोन्हीकडे 2 ऍडजस्ट केले म्हणजे होल डिवायडेड बाय 2 आणि इंटू 2 आणि तो होल डिवाइड बाय आहे ना तो सेपरेट केला. असं का केलं बघा तर इथे ना आपण एक फॉर्म्युला जमवू शकतो. कोणता sin 75 √3/2 ही कॉसच्या 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे cos 30 मायनस cos 75 sin 30. ही एक सोपी मेथडने आपण हे सम सॉल्व्ह केलं. नाही तर मग तुम्हाला sin 75 काढा cos 75 काढा त्याच्यात खूप जास्त वेळ गेला असता. सो 2 sin a. आता बघा कुठला फॉर्म्युला तयार झाला sin a cos b मायनस cos a sin b. साइन ऑफ a मायनस b. सो 2 साइन ऑफ बघा 75 मायनस 30 किती येईल आन्सर 35 45. 75 minus 30 is 45. So answer 2 into 1 by √2 that is. आता 2 ला √2 into √2 लिहू शकतो आपण. सो आन्सर आलं ऑप्शन नंबर बी. इथे काय केलंय फक्त 2 ला लिहिलं √2 into √2 √2 कॅन्सल आन्सर √2. आता हे जर तुम्ही असं केलं असतं ना की sin 75 मी काढेल मग cos 75 मी काढेल आणि मग मी टाकेल तर ते तुम्हाला खूपच जास्त वेळ लागला असता म्हणून हे वेगळ्या पद्धतीने केलं. हा नीट लक्षात ठेवा या समला. पुढचं बघा आता नेक्स्ट MCQ क्वेश्चन नंबर 6 बघा. इफ थीटा बिलॉंग्स टू रियल नंबर आहे देन sin raised to 6 theta plus cos raised to 6 theta plus 3 sin square theta cos square theta is. हे आलेलं आहे 2019. ऑप्शन तुम्हाला दिलेले. आता बघा याच्यात आपल्याला काय करायचं या sin raised to 6 theta ला असं लिहू शकतो ना आपण स्क्वेअर थीटाचा क्यूब cos स्क्वेअर थीटाचा क्यूब प्लस 3 sin स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा. बरोबर ना असं तर लिहू शकतो 6 ला आपण a क्यूब प्लस b क्यूब. असं का लिहिलं तर आपला एक फॉर्म्युला जमतोय. कोणता a क्यूब प्लस b क्यूब. काय फॉर्म्युला बघा a प्लस b साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इंटू a स्क्वेअर साइन स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर आणि ही उरलेली जी टर्म आहे ना ती तशीच ठेवून. हे तर आन्सर 1 येईल आपलं. उरेल काय साइन रेज टू 4 थीटा. आता हा मायनस साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस 3 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. किती उरले 2 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा आणि प्लस कॉस रेज टू 4 थीटा. तर आता बघा हा परफेक्ट स्क्वेअर तयार झाला. कोणाचा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाचा होल स्क्वेअर. याला ओपन केलं तर बरोबर हेच मिळेल बघा. आणि साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 1 चा स्क्वेअर 1. आन्सर ऑप्शन नंबर बी. चला पुढचं आहे. आतापर्यंतचे तुमचे नीट कळलेले असतील. काही डाऊट असेल तर मला मेसेज करा. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 7. इफ 1 प्लस tan x इज √2 देन 1 मायनस cot x इज. तर आता इथे बघा याच्यावरनं कॉट हा आलेला आहे 2019 ला. कसं करणार तुम्ही tan x काढून घेऊ √2 मायनस 1. खूप इझी आहे हे सगळ्यांना समजून जाईल. हा क्वेश्चन मध्ये अवघड काही नाही. आता 1 मायनस cot is 1 upon tan. So 1 upon tan x minus tan x आणि tan x ची आपण इथे व्हॅल्यू टाकून देऊ √2 मायनस 1. क्रॉस जर केलं तर √2 मायनस 1 मायनस 1 अपॉन √2 मायनस 1 म्हणजे आलं √2 मायनस 2
अपॉन √2 - 1 ऑप्शन मध्ये तर नाहीये. मग आता काय करायचं बघा, हे दिसतं आलं तर आन्सर हे. आणि ना असं बऱ्याचदा होतं बघा, का एक तर त्याला रॅशनलायझेशन तरी करतील किंवा अजून त्याच्यावर काहीतरी मायनस तरी कॉमन काढतील. म्हणून लक्षात ठेवायचं, आन्सर नाही आलं ना तर टेन्शन नाही घ्यायचं. आता इथे अपॉनची टर्म नाहीये म्हणजे इथे नक्कीच त्यांनी रॅशनलायझेशन केलंय. आपण पण करून घेऊ √2 + 1 अपॉन √2 + 1. आता याच्यात ना बघा, ही स्टेप आता नीट बघा. हे जे √2 - 2 आहे ना, ह्या √2 - 2 ला लिहिला √2 × √2 आणि हा येईल √2 + 1 a - b a + b a² - b². √2 कॉमन घेतला, 1 - √2 √2 + 1 आणि 2 - 1 = 1. समजते ना सगळ्यांना. आता बघा, हे यांच्यातनं पण जर मायनस साइन किंवा थांबा असं करूया आपण, 1 - √2 आणि हे 1 + √2 असं का केलं तर a + b आणि a - b तयार झालं म्हणजे ते येईल a² - √2² 2. याचा अर्थ √2 1 - 2 = -1 म्हणजे आन्सर आलं -√2 ऑप्शन नंबर बी. बघा म्हणजे कधी कधी आन्सर तसं काढायला हे सोपं होतं पण सिम्प्लिफायलाच वेळ लागला. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, सिम्प्लिफाय करत राहायचं. जेव्हा तुम्ही बोर्ड पॅटर्नचे पण सम्स कराल ना, त्या सिम्प्लिफिकेशनची सवय ठेवायचीच. का? कारण ती एमसीक्यू ला खूप कामात येते आपल्याला. ठीक आहे. आता ह्या पार्ट मध्ये आपण एवढे एमसीक्यू घेतले. परत आपला पुढचा एक पार्ट येईल त्याच्यामध्ये उरलेले एमसीक्यू जास्तीत जास्त कव्हर करू. पीडीएफ टाकते आहे, सगळ्यांनी प्रिंट आउट काढून घ्या. शेअर करा, खूप जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जेवढे फ्रेंड सर्कल आहे सगळ्यांसोबत शेअर करा म्हणजे त्यांना पण चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.